गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अखेरीस आज धाराशिवमधल्या घोषणेच्या नंतर पूर्ण विराम मिळालाय। उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या बैठकीच्या नंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकास कामांसाठी घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळेला त्यांनी पवनसिंह निंबाळकर यांच्या प्रकरणाचा देखील उल्लेख केलेला आहे। निकाल विरोधात गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा करून दिल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढे ना आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। कुठल्या पैशाच्या हव्यासापोटी, कुठल्या पदाच्या हव्यासापोटी जाणारा ओमराजे नाही। जी काय सत्ता घ्यायची आहे किंवा जी काय सत्तेचा वापर करायचा आहे, कारण आपण जर माझ्याकडची फळी बघितली तर माझ्याकडे मोठे प्रस्थापित माणसं कोणीच नाही। या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन। ज्या पद्धतीनं निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। त्यांनी अमित शहा साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं। आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कुणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय, फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली। आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे।